शिवसेनेला आज 58 वर्ष पूर्ण होत आहेत आणि वर्धापन दिन सोहळा हा वरळीच्या डोम येथे साजरा होत आहे। याच विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी माजी मंत्री आणि खासदार संदीपान भुमरे हे आपल्या सोबत आहेत। साहेब, काय सांगाल, शिवसेना प्रमुखांनी 58व्या वर्षापूर्वी लावलेलं एक रोपटं आता वटवृक्ष म्हणून वाढलेलं आहे, कसं पाहता? आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाला आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे शिवसैनिकाला मार्गदर्शन करणारे आणि लोकसभा झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच हा 58वा वर्धापन दिन साजरा होतो। एक आनंदात उत्सवात हा वर्धापन दिन साजरा होणार आहे आणि मुख्यमंत्री महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकाला मार्गदर्शन करणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की याच वर्धापन दिनांवरती संजय राऊतांनी टीका केलेली आहे। वरळीच्या डोममध्ये डोम कावळे जमणार आहेत, त्याचबरोबर लाचारी ही त्यांचा एक काय म्हणतात, लाचारी संदर्भात ते म्हणत आहेत तुमच्याकडे, कसं पाहता या विधानांकडे तुम्ही? संजय राऊत काय म्हणते याला अर्थ नाही। आम्ही स्वाभिमानी शिवसैनिक आहे, आम्ही लाचारी नाही, लाचारी ते, आम्ही स्वाभिमानी शिवसैनिक आहे। आम्ही पहिल्यापासून बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, आज भी बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे। आम्ही लाचारी वगैरे काही नाही, लाचारी ते, आम्ही लाचारी नाही, आम्ही शिवसैनिक आहे बाळासाहेबांचे। सत्ताधारी एका मागोमाग एक सगळ्याच गोष्टी विकत घेत आहेत, आमदार विकत घेतले, खासदार विकत घेतले, आता वारकऱ्यांना दिलेल्या अनुदानावरनं देखील संजय राऊतांनी टीका केलेली आहे, याला काय उत्तर देणार? संजय राऊत वारकऱ्याचा हे अपमान करतात। एकनाथ शिंदे साहेबांनी वारकऱ्यासाठी, मला एक सांगायचं की वारकऱ्याचा एकनाथ शिंदेसाहेब सन्मानपूर्वक सत्कार करतात आणि वारकऱ्यासाठी जी काही मदत शासनाला करता येईल ती मदत करण्याचं काम करतात। वारकऱ्याला कोणी विकत घेऊ शकत नाही। वारकऱ्याचा सन्मानपूर्वक आदर एकनाथ शिंदेसाहेब सरकार करते, म्हणून मला सांगायचं की संजय राऊत हे वारकऱ्याचा अपमान करतात असं मला वाटतं। एकूणच नुकत्याच कोस्टल रोडचं पाहणी ही मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्यानंतर नागरिकांसाठी तो खुला करण्यात आला, मात्र यावरनं ठाकरेंनी टीका केलेली आहे। कुठेतरी व्हीआयपी कल्चर त्या ठिकाणी चालू आहे। 6 नंतर सर्वसामान्यांसाठी तो रस्ता बंद होतो, मात्र कुठले व्हीआयपी आली की तो रस्ता खुला केला जात आहे, याला काय उत्तर देणार? नाही, मला एक सांगायचं की हा जो रस्ता आहे कोस्टल रस्ता, हा दिवसभर सर्वसामान्य माणसासाठी हा चालू आहे आणि रात्रीच्याला अजून काही काम थोडंफार चालू आहे, त्याच्यासाठी हा रात्रीच्याला रस्ता कोस्टल रस्ता बंद आहे। त्याच्यामुळं मला एक सांगायचं की हा रस्ता हा सर्वसामान्यासाठी, हा रस्ता वाहतुकीसाठी एक चांगला रस्ता, पर्यायी रस्ता हा झालेला आहे। पर्यायी रस्ता झाला, ट्रॅफिक कमी झाली तरी त्यांना सहन होत नाही। म्हणून मला सांगायचं की संजय राऊत रोज सकाळी 9:30-9ला उठल्याच्या नंतर काही ना काहीतरी टिप्पणी चालू असते। आपण मला असं वाटतं की संजय राऊत आपण जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे। दुसरीकडे आपली जबाबदारी ही आता वाढलेली आहे, विधानसभेतनं थेट आता लोकसभेत आपण जाणार आहात। काय नेमके महाराष्ट्राचे प्रश्न हे आपण लोकसभेत मांडणार आहात? आपल्या मतदारसंघातील नेमके काय प्रश्न असणार आहेत? आता खासदार म्हणून माझ्यावर ही जबाबदारी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची। नुसतं छत्रपती संभाजीनगर जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातले जे काही प्रश्न असतील, जिल्ह्यातले प्रश्न असतील, जे काही प्रश्न समोर येतील आणि जे काही मूलभूत सुविधा आहे ह्या मांडण्याचा मी तिथं प्रयत्न करेल। एक शेवटचा प्रश्न आहे, महायुती ही बाहेरून जरी म्हटलं की एकजूट आहे तरी अनेक कुजबूज ही महायुतीत देखील पाहायला मिळते, नाराजी नाट्य हे देखील पाहायला मिळते। कुठेतरी राष्ट्रवादीला आल्याने कुठेतरी महायुतीची जी पकड होती पहिली भाजप आणि शिवसेनेची ही कुठेतरी कमकुवत झाली आहे का? कारण त्याचा परिणाम हे मतांमध्ये पाहायला मिळत नाहीये महाराष्ट्रात। नाही, महायुती ही भक्कम आहे, कुठेही कुजबूज महायुतीत नाही, कुठेही नाराजी नाही। मला एक सांगायचं की निवडणुकीत काही वेगवेगळे गणित मांडले गेले, त्याच्यामुळं थोडाफार हा विषय झाला, पण मला वाटतं महायुती भक्कम आहे आणि विधानसभेत ही महायुती आपल्याला दाखवून देईल की पुन्हा महायुतीचा विधानसभेवर झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। विरोधकांनी यंदाच्या निवडणुकीत आपल्याला चांगलंच कोंडीत पकडल्याचं पाहायला मिळत होतं। संविधान बदलण्यावरनं किंवा अनेक विषय होते त्यातनं आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला होता। नेमका नेरेटिव्ह सेट झाल्यामुळे हा संपूर्ण फटका बसला। या चुका विधानसभेला नेमका दुरुस्त होतील का? आणि आजच्या जो वर्धापन दिन सोहळा आहे त्यातनं मुख्यमंत्री नेमका काय मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आहे आपल्याला? नाही, मला एक सांगायचं की लोकसभेला
संविधान बदलणार, हे जे काही चर्चा केली, अफवा केली, त्याच्यामुळं थोडाफार हा परिणाम झाला आहे. पण मला वाटतं विधानसभेला ते काही होणार नाही. आणि विशेष म्हणजे आज माननीय मुख्यमंत्री हे सर्व महाराष्ट्राला, शिवसैनिकाला आज 58व्या वर्धापन, शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन करणार आहे. आणि मी पुन्हा आपल्याला सांगतो की महायुतीचा झेंडा हा विधानसभेला फडकल. कुठेही याच्यात मला वाटतं कुठेही याच्यात अडचण येणार नाही. विस्तारासंदर्भात काय आपल्याला वाटतं? विस्ताराच्या बाबतीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच बोलू शकते, मी नाही बोलू शकत विस्ताराच्या बाबतीत. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विजयसह मी सूरज सावंत, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.